सांगायचे असतात का? काय म्हणाल? चिडायचं नाही, वय विचारण्यामागे इतिहास सांगायचं होतं. वय याच्यासाठी विचारलं की इतिहास सांगायचा होता. यशस्वी राजकारणी पक्ष बदलतो हे तुम्हाला मान्य आहे, खरं बोललात हे पण आम्हाला मान्य आहे, पण ते पत्रकार तुम्हाला विचारतायत, तुम्ही चिडून का बोलताय? ऐकून घ्या, मी चिडलेलो नाही. शुक्लाचे माझे संबंध तुम्हाला माहित नाही. तो चिडला का? का शुक्ला तुला वाईट वाटलं का सांग? नाही, मग शुक्लाला वाईट वाटलं नाही, तुम्हाला का वाटलं नाही? नाही, भडकायचं कारण एकच आहे की आमच्या सिनियरिटी प्रमाणे. नाही, ऐकून घ्या ना. नाही, ऐकून घ्या. सिनियरिटी प्रमाणे प्रश्न विचारले पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती आहे. नाही, मी उद्या त्या दिवशी यादी जाहीर करणार आहे. निलंगेकर मोठ्या संख्येने आहेत, तुम्हाला सांगतो. प्रतापराव म्हणल्यासारखं आजच आपण यादी नाही, आम्ही यादी देऊ, पेपरला जाहिरात देऊ, कोण कोण प्रवेश करणार आहे. त्या ठिकाणी काय आहे, कार्यकर्त्याला जोपर्यंत आपण प्रवेशाचा काही कार्यक्रम झाला नाही त्याच्या अगोदर जर डिक्लेअर केलं ना, बरं वाटत नाही. आता तुम्ही जसं म्हणालात की मोहनरावच्या प्रवेशाच्या वेळेस माझाही प्रवेश अपेक्षित होता तुम्हा लोकांना. आम्ही त्यांना एकच विनंती केली होती की आम्हाला मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे. 4 मतदारसंघातले जवळपास 15 ते 20,000 लोक येणार आहेत आणि त्याच्या अगोदर मला कार्यकर्त्याशी चर्चा करायची आहे की मी असा निर्णय घेतो, तुम्ही माझ्याबरोबर येता की नाही, म्हणून मी हुशार आहे. काय म्हणलं? नाही, तुम्हाला काय म्हणायचं आहे? हां, मी सांगतो. किमान 15,000 आणि जास्तीत जास्त 20,000. काय म्हणलं? प्रतापराव काय म्हणले? प्रतापरावचं आमचं काम राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1 जिल्ह्यामध्ये करण्याचं आहे. ते काय काय लागेल ते करू. आता महायुतीचे नांदेड जिल्ह्याचे नेते कोण आहे? याच्यात मी बोलतो. आज जरी महायुतीचं सरकार वर असेल तरी तिन्ही पक्षाचे नेते आपापल्या पक्षाचं नेतृत्व करतात. आदरणीय फडणवीस साहेब भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करत आहेत, शिंदे साहेब शिवसेनेचं नेतृत्व करत आहेत, दादा राष्ट्रवादीचं नेतृत्व. 3 नेते महायुतीचा धर्म म्हणून जो निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक आहे. पण समजा जिल्ह्यामध्ये कोणाला स्वतंत्र लढायची इच्छा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस मागे नाही. आता न्यायालयाची जी काही भूमिका असेल, न्यायालयाच्या निकालानंतर त्या प्रक्रिया सुरू होती. पण सगळेजण अपेक्षित आहेत की निवडणुका लवकर झाल्या पाहिजे, कारण नेते मंडळीच्या निवडणुका संपल्या आणि कार्यकर्त्यांच्या ज्या निवडणुका आहेत त्या गेल्या अनेक वर्षापासून नाही. त्याच्यामुळं त्याही निवडणुका झाल्या पाहिजे असं सगळ्यांनाच वाटते, महायुतीच्या नेत्यांना पण वाटते. शेवटी न्यायालयाच्या निकालानंतर ती प्रक्रिया आणखी एकच सांगितलं, म्हणजे सध्या भाजपला आपण हात घातला नाही. नाही, अभिषेक तुलाही राग आला नाही ना त्याविषयी? असा काय एक मिनिट. हा, शेवटी प्रश्न. आपण देगलूर नाक्यावर काल भेट दिली आणि देगलूर नाक्यावर 20 ते 25
माजी नगरसेवक हा आपल्या प्रवेश करणार आहे. पण ह्यांचे आपण बॅकग्राऊंड बघितलं का, ह्यांच्या वाडामध्ये ह्यांना विकास केला नाही, असे लोक आपल्याकडे येत आहेत येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडासमोर. तर आपण ह्याच्यात काही नवीन लोकांना संधी देणार का, जे जुने 25-30 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असं काही ठरवून कोणाला प्रवेश दिलेला नाही. आता जरा मी काल देगलूर नाक्यावर आलो आणि मी पहिल्यांदा देगलूर नाक्यावर गेल्याच्या नंतर अतिशय मोठ्या प्रमाणावर माझं स्वागत झालं. आपण सगळ्यांनी बघितलं. माजी नगरसेवक आहेत, त्यांना पण प्रवेश द्यायचा आहे. नवीन येणारे कार्यकर्ते त्यांना पण प्रवेश द्यायचे. आता त्याने विकास केला नाही हे जनतेनं ठरवायचे. जनता सांगतो की साहेबापाशी चालले, पहिले अशोक चव्हाण साहेबापाशी जातात, आता प्रताप पाटील साहेब यांना साहेबच पाहिजे, म्हणजे स्वतःचा विकास करतात जनतेचा नाही, असं अनेक वेळ बातम्या सगळ्यांना सामावून घेऊन आपल्याला काम करायचंय. नवीन कार्यकर्त्याला देखील राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी आहे. दोन आभार जमावून द्या. तुम्ही आभार मानता. कमी वेळामध्ये म्हणजे आजच निरोप आपल्याला दिला. कमी वेळामध्ये आपण सर्वजण या पत्रकार परिषदेला आला, त्याबद्दल सर्वांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो. उद्या सकाळी आम्ही नर्सीला चाललो. नर्सीच्या जागेची पाहणी, हेलिपॅडची पाहणी, सभेचं नियोजन, त्या संदर्भामध्ये आम्ही सगळी मंडळी नर्सीला जाणार आहोत. तेव्हा आपल्याला ज्यांना शक्य असेल इलेक्ट्रॉनिक मीडियाची मंडळी जर आली तर खूप आनंद होईल त्या निमित्तानं. आणि आपण सगळ्यांनी ज्यांचा ऊर्जा नाही त्यांनी सगळ्यांनी अफवा घ्यावा अशा पद्धतीची विनंती करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.